या चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जिंगला पाहतो, जो की डॉक्टरकडे आलेला असतो. जिंगला एक लहान बहीण देखील असते, जिला हृदयाचा आजार असतो. आणि इथे डॉक्टर जिंगला सांगतात की जर का तिचं लवकर ऑपरेशन नाही केलं तर तिचं निधन होईल. प्रत्यक्षात जिंगच्या आईला देखील हाच आजार होता, ज्यामुळे जिंगच्या आईचं निधन झालं. तसेच जिंगचे वडील यांना सोडून गेलेले असतात आणि आता जिंगच त्याच्या बहिणीची काळजी घेत असतो. जिंगचं एक मोबाईल दुरुस्त करण्याचं छोटंसं दुकान असतं आणि इथूनच त्याचा सर्व खर्च निघत असतो. आता एक दिवस जिंगचा मित्र जो की एका गोडाऊन मध्ये काम करत असतो, तो जिंगला त्याच्या गोडाऊन मध्ये बोलवून घेतो. जिथे तो एका कापडाला बाजूला करून जिंगला एक बॉक्सचा डोंगर दाखवतो. तो जिंगला सांगतो की याच्यामध्ये सेकंड हँड मोबाईल आहेत. सोबतच तो सांगतो या कंपनीचा म्हणजे या गोडाऊनचा जो मालक होता त्याला जेलमध्ये टाकण्यात आला आहे, त्यामुळे आता याच्यावरती कोणाचाही हक्क नाही. जर तुझी इच्छा असेल की हे सर्व मोबाईल मी तुला द्यावेत तर याच्या बदल्यात तुम्हाला 1,00,000 रुपये दे. आता जिंगजवळ 1,00,000 रुपये नसतात, पण त्याला हे सर्व मोबाईल घ्यायचे असतात, जे की थोडेफार खराब झालेले असतात, जेणेकरून तो ह्या सर्वांना दुरुस्त करून काही पैसे कमवू शकेल व त्याच्या लहान बहिणीचं ऑपरेशन करू शकेल. आता तो सर्व फोन्स तर नाही, पण 1-2 मोबाईल घेऊन घरी येतो. तसेच तो यातल्या एका मोबाईलला रात्रभर दुरुस्त करत बसतो आणि अखेर तो त्या मोबाईलला दुरुस्त करण्यात यशस्वी होतो. तसेच तो दुसऱ्या दिवशी बँकेत जातो आणि लोनसाठी अप्लाय करतो. यानंतर तो एका मॉलमध्ये जातो, जिथे एक सेकंड हँड मोबाईल विकण्याचं दुकान असतं. इथे जिंग त्या दुकानवाल्याला त्याच्याकडचा दुरुस्त केलेला मोबाईल दाखवतो, जो की खूप चांगल्या कंडिशनमध्ये असतो. त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नसतो. आता जिंग इथे त्या दुकानदाराला सांगतो की माझ्याकडे गोडाऊन मध्ये असेच खूप सारे मोबाईल्स आहेत, ज्यांना दुरुस्त करून मी तुला देईल, जेणेकरून आपण दोघेही चांगले पैसे कमवू. सोबतच ह्या दोघांमध्ये हा व्यवहार फायनल होतो. आता इथे जिंग त्याच्या प्रॉफिटला कॅल्क्युलेट करतो, ज्यामुळे त्याला कळतं की त्याने सर्व मोबाईल्स विकले तर त्याला खूप सारं प्रॉफिट होईल, ज्याने ना फक्त तो त्याच्या लहान बहिणीचं ऑपरेशन करू शकेल तर त्याची पूर्ण फायनान्शियल कंडिशन ठीक होईल. पुढे जिंगला बँकेतून लोन मिळतं, जे की त्याला त्याच्या दुकानाच्या बदल्यात मिळालेलं असतं. तसेच तो सर्व मोबाईल विकत घेतो. आता 2 आठवडे जेव्हा तो काही मोबाईल दुरुस्त करून विकतो, तेव्हा एके दिवशी त्याला माहिती मिळते की त्यांच्या सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे की कोणीही सेकंड हँड मोबाईल विकणार नाही. ज्यामुळे तो मॉलमधल्या दुकानात जातो, जिथे तो दुकानदार जिंगकडचे मोबाईल विकत घेण्यास नकार देतो, कारण की हा सरकारचा नियम आहे. ज्यामुळे जिंग आता पूर्णपणे फसला जातो, कारण की त्याच्याकडे सध्या जेवढे पण फोन्स आहेत ना तो त्यांना कोणाला विकू शकतो ना कोणत्या फोन्सला विकत घेऊ शकतो, कारण सर्व काही आता बेकायदेशीर झालेलं असतं. पुढे जिंग त्याच कंपनीत जातो ज्या कंपनीचे फोन्स त्याच्याकडे आहेत. इथे तो त्या कंपनीच्या मॅनेजरला भेटतो आणि त्याला म्हणतो की मला माहित आहे की सेकंड हँड फोन्स विकणं आणि विकत घेणं आता बेकायदेशीर आहे, पण माझ्याकडे तुमच्या कंपनीचे हजारो फोन्स आहेत, ज्याचे पार्ट्स आपण काढून दुसऱ्या देशामध्ये विकू शकतो, ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. आता मॅनेजर म्हणतो हे शक्य नाही, कारण जेव्हा तू पार्ट्स घेऊन येशील तेव्हा ते क्वालिटी चेकमध्ये फेल होतील. जिंग त्याला म्हणतो की मला स्वतःवर विश्वास आहे, मला माहित आहे की मी त्या पार्ट्सना खूप सावधानतेने काढू शकतो आणि क्वालिटी चेकमध्ये ते पास होतील. यावर मॅनेजर म्हणतो ठीक आहे, जर क्वालिटी चेकमध्ये ते पास झाले तर आपण बघूत. पुढे जिंग त्याच्या शॉपमध्ये जातो आणि इथे तो खूप सावधानतेने मोबाईलचे एक पार्ट काढतो. त्यानंतर तो पार्ट्सला क्वालिटी चेकसाठी घेऊन जातो आणि जेव्हा त्याला सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की पार्ट्समध्ये कोणतीही कमी नाही. यावर जिंग खूप आनंदी होतो आणि तो पुन्हा एकदा त्याच मॅनेजरकडे जातो. तो त्याला म्हणतो की जेवढे पण पार्ट्स मी काढले होते ते क्वालिटी चेकमध्ये पास झालेत, पण आता मात्र मॅनेजर त्याच्या शब्दापासून पलटतो. तो म्हणतो की मी फक्त तुला क्वालिटी चेक करायला लावली होती, मी हे नव्हतं म्हणालो की आम्ही तुझ्या पार्ट्सला विकून देईल. आता हे ऐकल्यावर जिंगचं मन खूप दुखावतं, कारण त्याने खूप मेहनत केली होती आणि त्याचं सर्व काही यात लागलेलं आहे, कारण त्याला बँकेचं लोन फेडायचं आहे, जे की त्याने त्याच्या दुकानाला घाण ठेवून बँकेतून घेतलेलं आहे. यानंतर जिंग त्याच कंपनीच्या मालकाकडे जातो. तो त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यांना ट्रेन पकडायची असते, त्यामुळे त्यांना उशीर होत असतो, ज्यामुळे ते जिंगला न बोलता तिथून निघून जातात. पण पुढे जिंग त्यांचा पाठलाग करतो आणि स्टेशनपर्यंत पोहोचतो आणि याआधी की ती ट्रेन निघून जाईल त्याआधी जिंग ट्रेनच्या आतमध्ये जातो आणि त्यांच्या समोर जाऊन बसतो. तो म्हणतो की मी तुमचा टाइम वेस्ट नाही करणार, मला तुमचे फक्त 5 मिनिट हवे आहेत. मी तुमच्या कंपनीच्या मोबाईलचे पार्ट्स काढेल, ज्यांना आपण इंटरनॅशनल बाजारामध्ये विकू शकतो. तो सांगतो की मी आधीच तुमच्या कंपनीच्या मोबाईलचे पार्ट्स काढून त्यांची क्वालिटी चेक करून घेतलेले आहे. यावर हा मालक म्हणतो की हे खूप कठीण आहे, तसंही या कामात मी तुझी मदत नाही करणार, ना तुला पैशाची मदत करणार ना कामगारांची मदत करणार. तुला जे काही करावं लागेल ते स्वतःच करावं लागेल आणि जेव्हा तुझं काम पूर्ण होईल तेव्हा माझ्या मॅनेजरला फोन कर. सोबतच तो जिंगला त्याचं कार्ड देतो आणि तिथून निघून जातो. आता जिंगला कोणत्याही परिस्थितीत त्या फोन्सच्या पार्टला खोलून कंपनीला दाखवायचं असतं आणि त्यासाठी त्याला एक टीम हवी असते. तसेच त्याला एक जागा पण पाहिजे जिथे तो सर्व फोन्सना ठेवू शकतो. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम त्याच्या समोर हा आहे की त्याच्याकडे काहीच पैसे राहिले नाहीत. सोबतच त्याचं जे दुकान होतं ज्याच्यावर त्याने बँकेचं लोन काढलेलं असतं
ते पण त्याच्याकडून छिनलं जातं, कारण त्याला लोन फेडता आलेलं नसतं. सोबतच तो त्याची स्कूटी पण विकून टाकतो, जेणेकरून त्याच्याजवळ काही पैसे येतील. पण त्याला आणखी पैशाची गरज असते. त्यामुळे तो त्याच्या एका मित्राजवळ जातो, जो की एका फॅक्टरीमध्ये कामाला असतो. इथे जिन त्याचे पाय पकडतो आणि त्याला म्हणतो की मला कामाची गरज आहे. ज्यामुळे त्याचा मित्र त्याला खिडक्या साफ करायच्या कामाला लावतो, जिथे त्याला हवेत लटकून खिडक्या साफ कराव्या लागतात. तसेच पुढे जिनकडे जेवढे पण पैसे असतात त्याने तो एक जागा रेंटवर घेतो आणि तिथे सर्व मोबाईल आणून ठेवतो, जेणेकरून इथे त्या मोबाईलचे सर्व पार्ट तो काढू शकेल. पण आता काम करण्यासाठी त्याला काही कामगारांची गरज असते, कारण तो एकटा एवढं काम नाही करू शकत. तसेच कामगारांना पगार देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो ठरवतो की तो अशा लोकांना शोधेल ज्यांच्याकडे काम नाहीये आणि ज्यांनी आधी याच क्षेत्रात काम केलेलं असेल. त्यामुळे तो एका बाईला भेटतो, जी की पूर्वी इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपनीमध्ये काम करत होती. पण कंपनीत झालेल्या एका ऍक्सिडेंटमुळे तिची ऐकण्याची क्षमता गेलेली असते व यामुळेच पुढे तिला कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं आणि आता ती छोटे मोठे काम करते. पुढे जिंग तिला त्याचा सर्व प्लॅन सांगतो आणि तिला म्हणतो की आपण एकत्र काम करू शकतो व पैसे कमवू शकतो. त्याचबरोबर ही बाई जिंग सोबत काम करायला तयार होते. यानंतर तो दुसऱ्या माणसाकडे जातो, जो की आधी एका कंपनीमध्ये मॅनेजर होता. सोबतच तो एक चांगला फायटर पण होता. पण एके दिवशी फायटिंगच्या वेळी दुसऱ्या फायटरचं निधन झालं, ज्यामुळे याला जेलला जावं लागलं होतं. त्याचबरोबर तो जेलमधून बाहेर आल्यावर त्याच्याकडे आता काहीच काम नसतं. त्यामुळे जिंग त्याला देखील त्याच्या टीममध्ये घेतो. यानंतर तो एका गेमरकडे जातो, ज्याला लग्न करायचं असतं. पण लग्न करण्यासाठी त्याच्याकडे पैसेच नसतात. त्यामुळे जिंग त्याला म्हणतो की तू आमच्याकडे काम करू शकतोस. आता जिंग याच प्रकारे आणखी काही लोकांना त्याच्या टीममध्ये घेतो, जे की कधी काळी आपापल्या फील्डमध्ये प्रोफेशनल होते आणि अशा प्रकारे जिंग त्याची पूर्ण टीम बनवतो. त्याचबरोबर पुढे सर्व मिळून दिवस रात्र काम करायला सुरुवात करतात. आता हे त्यांच्या कंपनीचं नाव ठेवतात नाईस व्ह्यू. पण जिंगला जास्त मेहनत करावी लागते, कारण त्याच्या लहान बहिणीची तब्येत ठीक नसते. तसेच त्याच्याकडे कोणताही पैसे कमावण्याचा सोर्स नाही. त्यामुळे तो दिवसा खिडक्या साफ करायचं काम करत असतो आणि रात्री मोबाईलचे पार्ट्स काढत असतो. पुढे एक दिवस त्या गेमरला ज्याला लग्न करायचं होतं त्याचं लग्न होतं, जिथे जिंग त्याच्या बहिणीसोबत जातो. पण जेव्हा तो लग्नाहून परत घरी येतो तेव्हा घराच्या दारावर त्याच्या घर मालकाने लिहिलेलं असतं की तू 3 महिन्यांपासून घर भाडं दिलं नाही आणि जोपर्यंत तू घर भाडं देणार नाहीस तोपर्यंत तुला घराचा ताबा नाही मिळणार. आता इतक्या रात्री जिंगला समजत नाही की त्याने कुठे जायला हवं. त्यामुळे तो त्याच्या बहिणीला घेऊन फॅक्टरीमध्ये येतो, जिथे तो बॉक्सच्या मदतीने तिच्यासाठी एक बेड बनवतो. जिंगला इथे खूप वाईट वाटत असतं, कारण त्याच्या बहिणीची तब्येत ठीक नाहीये आणि तो तिला अशा परिस्थितीमध्ये ठेवतोय. पण त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो, कारण त्याला काही करून त्याचं काम पूर्ण करून पैसे कमवायचे असतात, जेणेकरून त्याला त्याच्या बहिणीचा उपचार करता येईल. यानंतर असेच काही दिवस उलटतात आणि एक दिवस त्या जागी जिथे यांनी यांची कंपनी बनवलेली असते त्या जागेचा मालक जिंगला म्हणतो की तू मागील कित्येक महिन्यांपासून भाडं दिलं नाही. जर एक आठवड्याच्या आत तू भाडं नाही दिलं तर तुला ही जागा खाली करावी लागेल. आता जिंगचे सर्व रस्ते बंद झालेले असतात. त्यामुळे तो त्याच कंपनीच्या मॅनेजरकडे जातो, ज्या कंपनीसाठी हे सर्व फोन्सचे पार्ट काढत आहेत. जिंग इथे त्याला म्हणतो की मला पैशाची गरज आहे, ज्यावर मॅनेजर त्याला म्हणतो की आम्ही तुला पैसे नाही देऊ शकत, आमच्या बॉसने तुझ्यासोबत तशीच डील केलेली आहे. आता जिंग पुन्हा एकदा निराश होऊन त्याच्या साथीदारांकडे येतो, जे की त्याच्या कंपनीमध्ये त्याच्यासोबत काम करतात. तो यांना म्हणतो की आजपर्यंत मी तुम्हाला काहीही पैसे दिले नाहीत आणि मला माहित नाही की मी तुम्हाला पैसे देऊ शकेल की नाही, कारण माझ्या स्वतःकडेच पैसे नाहीत. फक्त एक स्वप्न आहे आणि पुढे जाण्याची इच्छा. सोबतच तो सांगतो की भाडं न दिल्यामुळे आता आपल्याला या जागेला खाली करावं लागेल. आता जिंगचे साथीदार त्याची साथ देतात आणि इथून सर्व सामान आपापल्या घरी घेऊन जातात. तसेच सर्वजण घरूनच काम करायला सुरुवात करतात. पण जिंगकडे तर कोणतंच घर नसतं. तो त्याच्या कंपनीच्या जागेवरच त्याच्या लहान बहिणीला सोबत घेऊन झोपत होता आणि आता ती जागा देखील त्याच्याकडून घेतली गेली आहे. त्यामुळे तो एका नर्सिंग होममध्ये राहायला जातो, जिथे तो दिवसा खिडक्या साफ करायचं काम करतो आणि रात्री त्याच्याकडे असलेले फोन्स दुरुस्त करतो. यानंतर 2 आठवडे उलटतात आणि यांच्याकडे जेवढे पण फोन्स होते हे सर्व त्याचे चांगले चांगले पार्ट्स वेगळे करतात. सोबतच ते ह्या पार्ट्सला एसएनए कंपनीमध्ये क्वालिटी चेकसाठी पाठवतात. आता काही दिवसांनी यांना बोलवलं जातं आणि हे सर्व कंपनीच्या ओनरच्या ऑफिसमध्ये जातात, जिथे या कंपनीचा मालक यांना म्हणतो की तुम्ही खूप चांगलं काम केलं. तुम्ही जेवढे पण पार्ट्स काढले होते त्यांना क्वालिटी चेकसाठी पाठवलं होतं आणि ते सर्वचे सर्व क्वालिटी चेकमध्ये पास झालेत. त्यामुळे मी तुम्हाला 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देत आहे. आता हे ऐकताच जिंग आणि त्याचे जेवढे पण मित्र असतात ते सर्व खूप आनंदी होतात, कारण जिंगकडे हाच एक मार्ग होता की जिथून तो पैसे कमवू शकत होता आणि त्याच्या बहिणीचं ऑपरेशन करू शकत होता. लवकरच जिंगकडे पैसे येतात व तो त्याच्या लहान बहिणीचं ऑपरेशन करून घेतो, ज्यामुळे त्याची बहीण पूर्णपणे ठीक होते. यानंतर बघता बघता 6 वर्ष उलटतात आणि 6 वर्षाने दाखवतात की ती कंपनी जिचं नाव यांनी नाईस व्ह्यू ठेवलं होतं ती आता खूप मोठी कंपनी बनली आहे आणि जिंग त्याचा सीईओ आहे, जे की स्वतःमध्ये एक रेकॉर्ड पण आहे, कारण तो जगातील सर्वात तरुण सीईओ बनलेला असतो. आणि याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.
हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झालेला चायनीज चित्रपट होता आणि याने त्यावेळी $211 मिलियन कमाई केली होती.